आधी आम्ही काय करत होतो, तर हे जे पळसाच्या झाडाची जी फुलं आहेत आता जी दाखवली त्या फुलं आम्ही ती पाण्यात ठेवत होतो आणि पाण्यात ठेवल्यानंतर त्याचा कलर करायचं, म्हणजे रंगपंचमीला रंग खेळण्यासाठी त्या झाडाच्या फुलाचा आम्ही रंग तयार करत होतो. हॅलो नमस्कार, आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांनी स्वागत आहे. तर आज दिनांक 27 फेब्रुवारी 2025, इंग्रजी महिना फेब्रुवारी आणि आपला मराठी महिना फाल्गुन, आणि आता पुढचा महिना चैत्र महिना आहे. आणि चैत्र महिन्यामध्ये कशी झाडांना नवीन पालवी येते, नवीन नवीन चांगली चांगली फुलं वगैरे येतात. तर आता आमच्या शेतामध्ये एक झाड आहे, पळसाचं झाड. त्याचं द्रोण पत्रावळ्या करतात ते पळसाचं झाड आहे. आणि त्या पळसाच्या झाडाला आता कशी रंगीत फुलं आल्यात ते आपण या व्हिडिओमध्ये बघा. आणि एकदम कसं लाल बुंद आगीसारखं एकदम झाड दिसायला लागले आणि एकदम सुंदर दिसत आहे. ते तुम्ही आता या व्हिडिओमध्ये बघू शकता. चला तर मग त्या झाडापाशी जाऊया आपण. हे जे समोर जे झाड दिसते हेच पळसाचं झाड आहे. त्याला फुलं कशी उठल्यात तुम्ही बघू शकता. एकदम असं बाहेरच्या देशामध्ये ती झाडं असतात बघा, त्याच्यासारखं दिसत आहे ते. आता तिथं पुढे जाऊन बघूया नेमकं त्याचं रूप कसं दिसते. तर बघितलं का कसं दिसते ती फुलं. आता पुढच्या मार्च महिन्यामध्ये रंगपंचमी आहे. आणि आधी आम्ही काय करत होतो, तर हे जे पळसाच्या झाडाची जी फुलं आहेत आता जी दाखवली त्या फुलं आम्ही ती पाण्यात ठेवत होतो आणि पाण्यात ठेवल्यानंतर त्याचा कलर करायचं, म्हणजे रंगपंचमीला रंग खेळण्यासाठी त्या झाडाच्या फुलाचा आम्ही रंग तयार करत होतो. ती फुलं सगळी गोळा करायचीत कुठेतरी रानात जाऊन, आणि ते सगळी गोळा करून पाण्यामध्ये भिजत ठेवायचीत. आणि पाण्यामध्ये भिजत घातलीत की त्याचा तो रंग तयार व्हायचा, एक लालसर असा रंग तयार व्हायचा. आणि तो रंग एकदम असा नॅचरल त्यामुळे त्याचं काही केमिकल वगैरे त्यात काय नसते आणि आपल्या त्वचेला पण काही त्यानं हानी होत नाही. आणि एकदम रंग खेळण्यासाठी ते एकदम चांगला होता, उत्तम असायचा. आणि त्यामुळे आपल्याला काही नुकसान पण होत नव्हते. आणि अशा पद्धतीनं आम्ही आधी त्याचा रंग तयार करून रंगपंचमीला रंग खेळतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.